जे अडाणीची हुकुमशाही दादागिरी चाललेली आहे तर त्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। त्या संदर्भात 5-6 दिवस आम्ही इथं आलेलो तर अडाणीवाल्यांनी उद्धट भाषा आमच्याशी केल्यानंतर काही प्रकार घडले तर त्यांना चोख उत्तर देण्यासाठी की अंबरनाथची जनता ही खरोखर स्मार्ट मीटरसाठी एकदम वैतागलेली आहे। स्मार्ट मीटर त्यांना नकोय। जे आपलं जुनं मीटर होता हे MSEBीनेच लावून दिला होता। आता इथं दोन प्रश्न निर्माण होते, दोन शंका आहे। जे जुनं मीटर होतं ते चुकीचं होतं का? जर चुकीचं होता तर MSEBीने का लावलं? जर ते बरोबर होता तर स्मार्ट मीटरची काय गरज आहे? असे दोन प्रश्न आपल्याकडे होते। त्याच प्रश्नाचा उत्तर घेण्यासाठी आपण आज धडक मोर्चा काढलेला। त्या मीडियाने देखील पाहिलेले की अंबरनाथ जनता कशाप्रमाणे यातून वैतागलेली आहे। तर हा मोर्चा एक जागरूक अंबरनाथकर या नावाने होता। या जागरूक अंबरनाथकर मध्ये शहरामध्ये भाजपचे देखील नगरसेवक पवनवाडेकर होते, मी शिवसैनिक नगरसेवक शैलेश भैर होते, मुस्लिम समाज अंबरनाथचे ट्रस्टी देखील आपल्या सोबत होते। अजून आजूबाजू परिसरचे कैलाश नगर असो, सिद्धार्थ नगर, भगतसिंग नगर, चिंचपाडा, वांद्रापाडा आणि फुले नगर, गणेश नगर, बुवापाडा सगळ्याकडून महिला पुरुष हे सगळे आपल्या उद्रेक साध्य करण्यासाठी, आपला रोष बाहेर काढण्यासाठी आज इथं जमा झालेले। ते सगळं मीडियाने देखील बघितलेलं आहे। यांना प्रश्न विचारला असता आजपासून अंबरनाथ शहरामध्ये जोपर्यंत हमी पत्र घेत नाही तोपर्यंत नवीन मीटरची प्रथा आजपासून या लोकांनी बंद केलेली आहे। जोपर्यंत ग्राहक, जोपर्यंत कंझ्युमर आपला संमती देत नाही तोपर्यंत नवीन मीटर, तो स्मार्ट मीटर बसणार नाही असे आश्वासन आपल्याला भामरे साहेबांना दिलेले। आपल्या मीडिया साहेबांसमोर पोलीस देखील पण होते। मीडिया समोर मी सांगू इच्छितो परत एकदा माझ्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे। जर हे लोक जबरदस्ती सक्ती परत केली तर यापुढे शिवसेना आणि भाजप आम्ही हे सगळं साईडला ठेवू आणि एक आम जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू। जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आमच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या, यांना आम्ही काही घाबरत नाही। साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले त्या आश्वासन प्रमाणे अंबरनाथ जनताना सांगतो आमचे नंबर लोकप्रतिनिधी सगळे आहेत, कुणालाही फोन करा। जबरदस्ती करतायत तुमच्या इथं मी 5 मिनिटात पोहोचू आणि त्यांना काय चोप द्यायचं आम्ही आमच्या पद्धतीने देऊ।